जय शिवराय मित्रांनो, तुम्ही जर खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत असाल तर तुमचा EPFO PF कट होतो. EPFO कंपनीमध्ये प्रत्येक महिन्याला तुमच्या पगारातील PF कट होतो आणि तेवढाच जो PF कट होतो तेवढाच PF तुमची कंपनीसुद्धा भरत असते. त्यामुळे तुमचे जर समजा त्या महिन्यात जर तुमचे 1200 रुपये कट झाले तर कंपनीसुद्धा 1200 रुपये भरते, म्हणजे तुमचा 2400 रुपये PF त्या खात्यात जमा होतो. मात्र बघा, PFमध्ये जर तुम्ही PF भरत असताना जर तुम्ही नोकरी सोडली तर PF काढायचा कसा, त्याआधी हे काम करणं तुम्हाला गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. जर तुमची नोकरी गेली आणि तुम्हाला PF काढायचं असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला काही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे नोकरी करत असताना त्यात तुम्ही काळजी घ्यायची, त्या प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. कोणत्या प्रक्रिया आहेत, काय काय करायचं आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमच्या PF बाबत सगळं प्रक्रिया व्यवस्थित करत राहा, अपडेट देत राहा. तर चला तर आता पाहूया नक्की तुम्हाला काय करावं लागणार आहे. बघा, सुरुवातीला तुम्हाला लॉग इन करायचं आहे. सर्वात आधी तुम्हाला EPFO मेंबर पोर्टलवर जायचं आहे. यानंतर युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. मॅनेज सेक्शनवर जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मॅनेज सेक्शनवर गेल्यानंतर तिथं मार्क एक्झिट ऑप्शन क्लिक करायचं आहे. PF अकाउंट निवडायचं आहे. यानंतर एम्प्लॉयमेंट ड्रॉपडाऊनमधून PF अकाउंट नंबर निवडा. यानंतर तुम्ही एक्झिट डेट अपडेट करू शकता, म्हणजे नोकरी सोडल्यानंतरची तारीख तुम्ही तिथं ठिकाणी अपडेट करायची आहे, किंवा या तारखेला मी नोकरी सोडलेली आहे, शेवटची तारीख अपडेट करायची आहे. यानंतर तुम्ही एक्झिट डेट अपडेट करा. त्याचसोबतच त्यामागचे कारण देखील तुम्ही सांगू शकता की तुम्ही नोकरी का सोडलेली आहे म्हणून. अशी तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर बघा, OTP व्हेरिफिकेशन करायचं आहे. OTPवर क्लिक करायचा. तुमचा आधार लिंक नंबरवर जो OTP येईल तो OTP तिथं यानंतर अपडेट करायचा आहे. यानंतर चेकबॉक्समध्ये टिक करायचं तुम्हाला आणि अपडेटचा मेसेज येईल, तिथे तुम्ही ओकेवर क्लिक करायचं आहे. अपडेट झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल. यानंतर तुम्हाला तारीख अपडेट झाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर तुमचे PF ट्रान्सफर किंवा क्लेमचे काम तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्ही नोकरी सोडल्यानंतर तुम्हाला या गोष्टी तुमच्या PFवरती करायच्या आहेत. तुम्ही जी नोकरी सोडलेल्याची तारीख त्या ठिकाणी अपडेट करायची आहे, अन्यथा पुढच्या सगळ्या तुम्हाला PF काढण्यासाठी अडचणी येऊ शकतात. या सर्व गोष्टी तुम्ही सध्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि अपडेट करत राहा, अन्यथा तुम्हाला PF काढता येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.